आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा महान संताबद्दल ज्यांनी फक्त भजन कीर्तनच नाही तर संपूर्ण देश बदलण्याचं काम केलं. ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पण एक मोठा प्रश्न आहे, त्यांना राष्ट्रसंत ही पदवी का दिली गेली? आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी तुम्हाला त्याचं खरं उत्तर मिळणार आहे. तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना भजन, कीर्तन आणि अध्यात्म याची खूप आवड होती. ते जास्त शिक्षित नव्हते, पण त्यांची बुद्धी आणि विचार खूप महान होते. तुकडोजी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागृत केलं. त्यांच्या कीर्तनात फक्त देव नव्हता, तर समाज सुधारण्याचे संदेश होते. दारूबंदी, स्वच्छता, शिक्षण आणि एकता हे त्यांच्या विचाराचे मुख्य मुद्दे होते. तुकडोजी महाराज फक्त संत नव्हते, ते देशभक्तही होते. त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स मूव्हमेंटमध्ये भाग घेतला, लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलं आणि ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला. त्यांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे ग्रामगीता. या पुस्तकात त्यांनी आदर्श गाव कसं असावं हे सांगितलं आहे. त्यांचा एकच विचार, गाव सुधारलं तर देश सुधारेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत का म्हणतात? पहिली गोष्ट, ही कोणती सरकारी पदवी नाही, ही लोकांनी दिलेली सन्मानाची पदवी आहे. कारण त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण राष्ट्रासाठी काम केलं. स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेऊन त्यांनी देशासाठी काम केलं. दारू, अंधश्रद्धा आणि वाईट प्रथा याविरुद्ध लढले. ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी हजारो गावांना दिशा दिली. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचं जीवन बदललं. म्हणूनच मित्रांनो, जो संपूर्ण देशासाठी काम करतो, लोकांचं जीवन बदलतो, त्यालाच राष्ट्रसंत म्हटलं जातं. तुकडोजी महाराज हे फक्त संत नव्हते, ते एक विचार होते, एक प्रेरणा होते.